नमस्कार, मी अश्विनी. महाराष्ट्र टीव्ही 24 मध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्रातील बातम्यांकडे वळण्याआधी एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. आमदार रवी राणा यांच्या उपस्थितीत पार पडली आढावा बैठक. गोंदिया येथील गोदावरी शिक्षण संस्थेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषण घेतले मागे. आणि रत्नागिरीत पसरली धुक्याची चादर, वातावरणात गारवा. आता बातम्या सविस्तर. अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पाणी टंचाई संदर्भात गावागावात जाऊन नागरिकांच्या पाण्याच्या समस्या सोडवाव्या असे निर्देश आमदार रवी राणा यांनी आज आढावा बैठकीत दिले. यावेळी त्यांनी नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन काही अधिकाऱ्यांना खडे बोल देखील सुनावले. तर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी मार्च एंडिंगच्या पार्श्वभूमीवर मंजूर झालेली पाणी टंचाई संदर्भात कामे तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश दिले. अमरावती आणि भातकुली तालुक्यासह महापालिका क्षेत्रातील पाणी टंचाईला घेऊन आमदार रवी राणा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे तब्बल 5 तास आढावा बैठक घेतली. जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या बैठकीला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता मोहपात्रा, महापालिका आयुक्त देवीदास पवार, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर तसेच संबंधित तालुक्यातील अधिकारी, कर्मचारी व गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते. जालना जिल्ह्यातील गोंदिया येथील गोदावरी शिक्षण संस्थेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले आहे. गोदावरी शिक्षण संस्थेने या उपोषणाची दखल घेत त्यांच्या 2 मागण्या मान्य करत त्यांना याबाबत लेखी पत्र दिले. सोबतच अन्य मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्याने हे आमरण उपोषण मागे घेण्यात आले आहे. गोदावरी शिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक शेख व शिक्षणाधिकारी मंगला धुळे यांच्या हस्ते पाणी पिऊन उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. दिनांक 21/2024 पासून संबंधित कर्मचारी, अन्यायग्रस्त कर्मचारी हे मराठवाडा शिक्षक संघाच्या नेतृत्वाखाली उपोषणाला बसलेले होते. त्यांच्या टोटल 6 मागण्या होत्या. 6 पैकी ज्या अतिशय महत्त्वाच्या, जिव्हाळ्याच्या, आपण जरी त्या मागण्यांना महत्त्व देत नसलो परंतु तरीसुद्धा त्या महत्त्वाच्याच होत्या. त्यातल्या पहिली मागणी म्हणजे त्यांच्या ज्या मूळ सेवा पुस्तिका होत्या त्यातली दुय्यम प्रत की जी कर्मचाऱ्याच्या हक्काची असती ती त्यांना आज पावेतो मिळालेल्या नव्हत्या. त्यांच्या सेवेला 26 वर्ष, 25 वर्ष, 27 वर्ष अशी त्यांच्या सेवेला झालेल्या होत्या. परंतु आतापर्यंत त्यांनी त्यांचं सेवा पुस्तिका कशी असते हे सुद्धा त्यांना माहीत नव्हतं. तर त्यांची पहिली मागणी ती होती. दुसरी मागणी, त्यांच्याकडं नियुक्तीचे आदेश नव्हते, ते नियुक्तीच्या आदेशाची सुद्धा त्यांची मागणी होती. आणि नंतर इतर वरिष्ठ वेतनश्रेणी, त्यांच्या वेतनातील फरक, ह्या सगळ्या मागण्या घेऊन ते उपोषणस्थळी बसलेले होते. मराठवाडा शिक्षक संघाने गेल्या 3 दिवसापासून त्यांच्या उपोषणाचं अतिशय यशस्वीपणे नेतृत्व केलं. चर्चेच्या 2 ते 3 फेऱ्या झाल्यात. जोपर्यंत कर्मचाऱ्यांच्या हिताची फेरी आली नाही तोपर्यंत कर्मचारी आणि मराठवाडा शिक्षक संघसुद्धा मागे हटलेला नाहीत. कोकणात उष्णतेच्या झळा लागत असतानाच दुसरीकडे पहाटेच्या वेळी धुके पडत असल्याचे दिसून येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा शहरात पहाटेपासून धुक्याची चादर पसरल्याचे पाहायला मिळत आहे. पहाटेपासून शहरात धुकं पाहायला मिळत आहे. तसेच रत्नागिरी शहरानजीक असलेल्या ग्रामीण भागामध्ये धुके पसरल्याचे चित्र दिसून येत आहे. बातम्यांमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com. सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज. शिक्षा पाए अब संस्कार के साथ. डे बोर्डिंग एंड रेसिडेंशियल स्कूल. फैसिलिटीज: library, laboratories, computer room, digital classrooms, music, vocal and instrumental, dance, classical and western, sports, indoor and outdoor. Central Provincial School and Junior College, 38 Vedahari, Outer Ring Road, Post Besa, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number 7276066999 and 7276055999. Central Provincial School and Junior College. विश्रांतीनंतर वळूया समोरील बातम्यांकडे.
रोही रानडुक्कर मारण्याची परवानगी 48 तासात न मिळाल्यास महाराष्ट्रातील प्रत्येक कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल असा इशारा आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या वतीने यापूर्वी निवेदनातून देण्यात आला होता। मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका आदेशाचा विपर्यास करून स्थगितीचे कारण पुढे करत रोही रानडुक्कर मारण्याची परवानगी देण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी सहित इतर मागण्या करण्यात आल्या। मात्र अद्याप रोही रानडुक्कर मारण्याची परवानगी महाराष्ट्रातील उपवनसंरक्षक कार्यालयाकडून देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे। त्यामुळेच आज आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे यांच्या नेतृत्वात संतप्त शेतकऱ्यांनी उपवनसंरक्षक कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला प्रतिकात्मक टाळे ठोको आंदोलन करून शासन प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे। मुर्दार शासन प्रशासनाच्या विरोधात आज आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या वतीने प्रतिकात्मक टाळाठोको आंदोलन बुलढाणा जिल्हा DCF कार्यालयाला केलेले आहे। शासन प्रशासनाने येणाऱ्या 48 तासात दखल घेतली नाही। महाराष्ट्रातल्या प्रत्येक DCF कार्यालयाला टाळाठोको आंदोलन आझाद हिंदच्या माध्यमातून करण्यात येईल। त्वरित रोही रानडुक्कर मारण्याची परवानगी मिळाली पाहिजे। मोडलेल्या शेतकऱ्यांना उठून उभं करण्यासाठी शासनाने अध्यादेश त्वरित पारित करावे। DCF कार्यालयाने त्याचे इम्प्लिमेंटेशन करावं, अन्यथा या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यासाठी आणि टाळा ठोकण्यासाठी आझाद हिंद पुढाकार घेईल। यवतमाळच्या उमरखेड पोलीस स्टेशन हद्दीत गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या व्यक्ती हदगाव रोडवर असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच तात्काळ पोलिसांनी उमरखेड ते हदगाव रोडवरील श्रीनिवास धाब्याजवळ ॲक्टिवावर 2 व्यक्ती उभी असल्याची माहिती मिळाल्यावरून उमरखेड पोलिसांच्या पथकांनी अंगझडती घेतली असता त्यांच्या जवळून गावठी पिस्तूल दिसून आले। त्यावरून 2 आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोडे यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड व पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन उमरखेड DB प्रमुख उपनिरीक्षक अनिल साबळे, सागर इंगळे सहित इतर पोलीस पथकाने केली। ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली। जिल्हा पोलीस अधीक्षक आदरणीय डॉक्टर पवन बनसोड सरांच्या मार्गदर्शनाखाली अवैध शस्त्राच्या विरुद्ध मोहीम जिल्हाभर राबवली जात आहे। त्याचाच एक भाग म्हणून उमरखेड पोलिसांनी DB पथकाचे प्रमुख श्री PSI श्री सावळे, प्रोबेशनरी PSI श्री इंगळे आणि त्यांच्या पथकाने आज हदगाव रोडवर अग्निशस्त्राची कारवाई केलेली आहे। त्यामध्ये एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि मॅगझिनसह मिळालेला आहे आणि त्यामध्ये वापरलेली जी ॲक्टिवा गाडी आहे होंडा ॲक्टिवा ती सुद्धा जप्त केलेली आहे। माननीय पोलीस अधीक्षक सरांच्या अपर पोलीस अधीक्षक तसेच आमचे DYSP आदरणीय श्री गायकवाड साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अशाच पद्धतीने अवैध शस्त्र असो, अवैध अग्निशस्त्र असेल किंवा तलवारी बाळगणे अशा पद्धतीच्या मोहिमांची कारवाई ही चालू असणार आहे आणि त्या पद्धतीने कारवाई। कांदा निर्यात बंदी उठवली म्हणून ढोल वाजवले। सोयाबीनला 10 वर्षात सर्वात कमी दर मिळाला। कापूस आजही शेतकऱ्यांच्या घरी पडून आहे। गारपिटीमुळे झालेले नुकसान भरपाई मिळाली नाही। धानाचा बोनस मिळाला नाही। सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उघड्या डोळ्याने पाहिले पाहिजे अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे। आता हीच तर आहे मोदींची गॅरंटी। मोदी सरकारची खरी गॅरंटी हीच आहे की शेतकऱ्याला दुप्पट भाव मिळतोय, शेतकरीला आनंद मिळतोय असं म्हणायला हरकत नाही। अरे थोडं तरी सरकारने उघड्या डोळ्यांनी बघितलं पाहिजे। राज्य सरकार म्हणून या सरकारची भूमिका काय आहे ही स्पष्ट झाली पाहिजे। कांदा उत्पादकांच्या संदर्भात फटाके वाजवले की आम्ही निर्यात बंदी उठवली आणि अजूनही काही त्यावर कारवाई झाली नाही। सोयाबीनला आत्ता जो दर मिळतो आहे तो 2014मध्ये जे काही दर मिळत होता 13मध्ये काँग्रेसची गव्हर्नमेंट होती केंद्रामध्ये, त्यापेक्षा कमी दर आता सोयाबीनला मिळतो आहे 10 वर्षानंतर। कापसाची खरेदी CCI इतक्या अटी जाचक लावल्या आहेत की अनेक शेतकऱ्याचा कापूस रिजेक्ट केला जातो, खरेदी होत नाही आहे। आजही कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे। मार्केटमध्ये विकायला गेलं तर कापसाला अत्यंत कमी दर मिळतो आहे। त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा आता 900 रुपये ते 1200 रुपये प्रति क्विंटल तोटा प्रति क्विंटल हा शेतकऱ्यांचा होतो आहे। सोयाबीनचा शेतकरी तर उद्ध्वस्तच झाला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये गारपीट झाली,
गारपिटीमुळं शेतकरी आणि अवेळी पावसामुळं रब्बी पिकावर प्रचंड नुकसान झालं. त्याची अजून नुकसान भरपाई मिळाली नाही. प्रोत्साहनपर शेतकऱ्यांना रेग्युलर कर्ज भरणाऱ्यांना 50,000 रुपये देण्याची घोषणा केली, तेही पैसे मिळाले नाही. धान उत्पादक शेतकऱ्यांचे बोनसचे पैसे 20,000 रुपये प्रति हेक्टर, 2 हेक्टरपर्यंत 40,000 रुपये देण्याची घोषणा केली. त्यातला फुटी कवडीसुद्धा या सरकारने अद्यापर्यंत शेतकऱ्यांना दिलेलं नाही. दुसरं पीक रब्बीचं शेतकऱ्यांचं धानाचं पीक सुरू झालं, त्याला कशाही प्रकारची मदत मिळाली नाही. बातम्यांमध्ये वेळ झाली आहे, इथेच थांबण्याची. बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24. इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, डायलिसिस यूनिट, पैथोलॉजी एंड फार्मेसी. Our address: Vinoba Nagar, Kharbi Ring Road, Nagpur. Our contact: 8668792352, 9801980100. सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस. इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस. कोट सूट, शेरवानी, इंडो वेस्टर्न, कुर्ता पजामा एंड शर्ट पैंट की वाइड रेंज. कृष्णा मेंस एथनिक वेयर, नंगा पुतला चौक, गांधी बाग, नागपुर.